नमस्कार, माझे नाव सौ अंजू अविनाश कुमावत। माझा आजचा विषय आहे मनोरंजक पद्धतीने भाषिक खेळातून वाचन कौशल्य वाढविणे। आजच्या नवीन तांत्रिक युगात झपाट्याने प्रगती होत चालली आहे। नवनवीन शोध लागत आहे। प्रत्येक जण आकाशाकडे झेप घेऊ पाहत आहे। अशा वेळी एका लहान मुलावर कितीतरी अभ्यासाचे ओझे लादले जात आहे। शाळेत अभ्यास, घरी अभ्यास, शिकवणीत अभ्यास। अशा वेळी बिचारा विद्यार्थी काय करणार? त्यामुळे त्याचे जीवन कंटाळवाणे नीरस झाले आहे। त्याचे मन कशातच रमत नाही आणि अशा वेळी गरज भासते ती भाषिक खेळांची। ग्रामीण व शहरी भागांमध्ये भाषेत फार मोठी तफावत आहे। ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला भाषा शिकताना फार अडचणी येतात। मुळातच त्यांची बोली भाषा ही वेगळी असते आणि शाळेतील भाषा वेगळी असते। अशा वेळी त्याला भाषिक कौशल्य आत्मसात करता येत नाही। यात काही मुले बुद्धिमान असतात, ज्यांचे पालक सुशिक्षित असतात ते ही कौशल्य लवकर आत्मसात करतात आणि जे मुले संत गतीने अभ्यास करतात त्यांना आपण भाषिक खेळांच्या माध्यमातून भाषा शिकवू शकतो। भाषेचा योग्य व अचूक वापर करता येण्यासाठी तसेच बुद्धीला चालना मिळण्यासाठी भाषेमध्ये सर्वसामान्यांसाठी तसेच विद्वानांसाठी, प्रौढांसाठी, मुलांसाठी अनेक प्रकारचे भाषिक खेळ प्राचीन काळापासून प्रचलित आहेत। कोडी, भेंड्या, उखाणे इत्यादी या खेळांचा उपयोग नवीन शिक्षण पद्धतीत प्रभावीपणे करून घेता येईल। पाठ्यपुस्तकात शिकवलेले घटक नीट समजले पाहिजे यासाठी धड्याखालील अभ्यास दिलेला असतो, पण हा अभ्यास परीक्षेसाठी असतो। सखोल अभ्यास करून नीट केलेल्या भाषिक खेळांमुळे मनोरंजकपणे हे घटक शिकले जातील। मनोरंजकता येईल, वाचनाची आवड निर्माण होऊन शब्दसंपत्ती वाढेल, तसेच भाषेतील लिपी, शब्द निर्मिती, व्याकरण, म्हणी, वाक्प्रचार, गद्य व पद्य अशा विविध भागातील समस्या सोडवता येतील। विद्यार्थ्यांना, शिक्षकांना व पालकांना सर्वांनाच हे खेळ मनोरंजक वाटतील व उपयुक्त ठरतील। मानवी जीवनामध्ये भाषा हे अभिव्यक्तीचे व एकमेकाला समजून घेण्याचे प्रभावी माध्यम आहे। भाषेच्या माध्यमातून मानवी समाजाने सर्व क्षेत्रांमध्ये फार मोठी प्रगती केली आहे। कोणत्याही क्षेत्रामध्ये नव्याने उदयाला आलेले ज्ञान पुढील पिढीपर्यंत पोहोचवायचे असेल तर ते भाषेच्या माध्यमातूनच होते। थोर व्यक्तींनी विविध विषयांवरील व्याख्याने भाषा या माध्यमातून ध्वनिमुद्रित करून अनेक लोकांपर्यंत पोहोचवलेले आहेत। थोर तत्वचिंतकांचे विचार आणि वैज्ञानिकांचे शोध हे भाषेच्या माध्यमातूनच पुस्तकांच्या रूपाने जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवता येतात। राज्यस्तरीय व्यवहार करण्यासाठी प्रत्येकाला आपली भाषा उत्तम प्रकारे आली पाहिजे। भाषेवर प्रभुत्व येण्यासाठी तिचे श्रवण, प्रकटन, लेखन आणि वाचन प्रभावीपणे करता आले पाहिजे। मुलाला प्राथमिक शाळेमध्ये दाखल केल्यापासून त्याच्या भाषेच्या अध्ययनाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते। मूल कुटुंबामध्ये असताना त्याला भाषेचे प्राथमिक धडे मिळतातच। हे जरी खरे असले तरी भाषेचा शास्त्रशुद्ध पाया शाळेमध्ये घातला जातो। मुलाला भाषा शिकवत असताना केवळ ती पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून प्रभावीपणे शिकवता येणार नाही। त्यासाठी मुलाला मनोरंजक वाटेल व ते त्याला अधिकाधिक समजेल अशा पद्धतीचा अवलंब आपण केला पाहिजे। भाषा मनोरंजक करण्याच्या दृष्टिकोनातून अध्ययनामध्ये रंजकता आणावी लागते। अध्ययनामध्ये गद्याच्या जोडीला पद्य, व्याकरण शिकवत असताना त्यामधील उपमा, अलंकार, म्हणी, वाक्प्रचार यांचा सुयोग्य वापर यामधून विद्यार्थ्यांची भाषेवरील पकड हळूहळू दृढ होत जाते। मुलाने भाषेचे प्राथमिक अध्ययन केल्यानंतर भाषा समृद्ध बनविण्यासाठी त्याची शब्दसंपदा वाढविणे आवश्यक असते। त्याचप्रमाणे शब्दांचे अर्थ ओळखणे, शब्दांचा सुयोग्य वापर वाक्यामध्ये करणे, एका शब्दाच्या आधारे अनेक शब्द तयार करणे, समानार्थी व विरुद्धार्थी शब्द शोधून काढणे, केलेल्या वर्णनावरून ते कुणाचे आहे हे शोधून काढणे यासारखी विविध कौशल्ये विद्यार्थी हळूहळू आत्मसात करू लागतो। त्यासाठी त्यात खेळाच्या माध्यमामधून भाषेच्या अध्ययनाच्या संधी द्यावयास हव्यात। यासाठी भाषिक खेळांची निर्मिती करण्यात आलेली आहे। यामध्ये सर्वांची भूमिका महत्त्वाची असते। शिक्षणाधिकारी, पालक, शिक्षक व विद्यार्थी मातृभाषेचे अध्ययन व अध्यापन याकडे थोडेफार दुर्लक्षच करतात। बऱ्याच वेळा असं समज असतो की मूल शाळेत येण्यापूर्वी त्याला मातृभाषेचे पुरेसे ज्ञान असते, त्याला मातृभाषा व्यवस्थित समजते, आपल्या जरुरीपुरते ते संभाषण करू शकते व मातृभाषेतून आपले विचार व भावना ते व्यक्त करू शकते। शाळेत मूल फक्त मातृभाषा लिहायला व वाचायला शिकते। या चुकीच्या समजुतीमुळेच खूप वेळा 10वी पास झाल्यानंतरही मुलांना एक वाचणे, बोलणे, लिहिणे या 4 कौशल्यांप्रमाणे
यांमध्ये प्रावीण्य नसल्याचे दिसून येते. बऱ्याच वेळा तर असेही आढळून येते की मातृभाषेच्या माध्यमातून उच्च माध्यमिक शिक्षण घेतलेल्या मुलांना देखील मातृभाषेतून दिलेली भाषणे नीटपणे समजत नाहीत. त्याचप्रमाणे स्पष्ट उच्चारात व अचूक शब्दात त्यांना आपले विचार नीट मांडता देखील येत नाहीत. ती पाठ्यपुस्तकाशिवाय इतर वाचन करू शकत नाहीत आणि स्वतंत्रपणे लिहायचं तर सोडाच, पण थोडेफार शुद्ध असे लेखनही करू शकत नाही. इतर विषयांसाठी किंवा भाषांसाठी देण्यात येणारे लक्ष सुद्धा मातृभाषा शिक्षणाकडे दिले जात नाही. कारण त्याच्या मुळाशी अशी चुकीची समजूत असते की जसे मूल घरी परिश्रमाशिवाय मातृभाषा बोलायला शिकले, तसेच एकदा लिपी शिकल्यावर ते आपोआपच लेखन व वाचन कौशल्य आत्मसात करेल. मातृभाषा अध्ययनाच्या संदर्भात सर्वांचेच एका बाबतीत एकमत असते. बहुतेकांना व्याकरणाचा तास कंटाळवाणा व नीरस वाटतो. त्याचा खरा दोष शिक्षक व पालक यांच्याकडे जातो. व्याकरण म्हणजे नवीन काहीही नसून मुलांच्या वापरात असलेली भाषा ज्या नियमांवर आधारलेली असते त्या नियमांची फक्त ओळखच असते. यात अवघड व नीरस असे काहीही नसते. हे मुलांना ते पटवून देऊ शकत नाहीत. प्रौढांप्रमाणेच मुलांनी देखील मातृभाषेचे नियम पूर्णपणे आत्मसात केलेले असतात. या नियमांची शास्त्रीय ओळख आणि व्याकरणाची परिभाषा शाळेत शिकविली जाते. व्याकरणाप्रमाणेच आणखी एक गोष्ट दुर्लक्षिली जाते. शाळेत मुलांना त्यांचे घर व परिसर या बाहेर वापरली जाणारी प्रमाणित भाषा शिकवली जाते. मुलांच्या बोलीभाषेतील खाचाखोचा काढून टाकून एकसंध अशी प्रमाण भाषा मुलांना शिकवण्याचे काम शिक्षकाला करायचे असते. बोलीबद्दल कसलाही न्यूनगंड न निर्माण होता प्रमाण भाषा शिकवण्याचे काम सोपे नाही. यासाठी शास्त्रीय बैठक व मनोरंजन या दोन्ही आवश्यक आहे.